नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेनेला यशवंत सेनेचा पाठिंबा जाहीर. ठाण्यात हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ आणि आमदार संजय केळकर यांना रिपब्लिकन पार्टीचा जाहीर पाठिंबा. धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या यशवंत सेनेनं आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलंय. या संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यानंतर ही भूमिका जाहीर केली आहे. यशवंत सेनेनं 2024च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला होता. संघटनेच्या वतीनं शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात आला होता. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे त्यांनी हा पाठिंबा काढून घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर काल या संघटनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळेला त्यांच्या धनगर समाजाच्या विविध प्रश्नांबाबत सखोल चर्चा झाली. या चर्चेअंती त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्यांना धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली असली तरीही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला असल्याचं सांगितलं. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तज्ज्ञ वकील देखील देण्यात येणार असल्याचं सांगितलं. नमस्कार. जय मल्हार. धनगर समाजाची मातृ संघटना यशवंत सेना, त्या यशवंत सेनेचा सरसेनापती या नात्याने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 जिल्ह्यात संघटना खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. लोकसभेला या यशवंत सेनेने मध्यंतरी एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिला होता. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सकंड महाराष्ट्रामध्ये जी रणधुमाळी चालली आहे, आमच्या आरक्षणाचा विषय जो चालला आहे, आरक्षण विषयावर कुठला पक्ष किती सिरियस आहे याची आम्हाला चांगली जाण झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 5 धनगर जे आमचे होते त्याची धनगर सर्टिफिकेट कॅन्सल केले आणि त्यांनी जो आम्हाला साथ दिली, आमची न्यायालयीन लढाई जी त्यांनी सुकर केली, त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्न भविष्यात मार्गी लावण्याचं एकमेव नेतृत्व, सर्वसामान्य नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या विधानसभेला यशवंत सेना पूर्ण ताकदीने पाठिंबा देत आहे. इव्हन म्हणजे यशवंत सैनिक सक्रिय यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर आणि त्या उमेदवारावर फिरतील आणि त्या निवडून आणण्याचा 100% प्रयत्न करतील. आज मी स्वतः यशवंत सेना सरसेनापती माधव गडदे आणि माझी कोर कमिटी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार समाज बांधवांना सांगू इच्छितो की यशवंत सेना विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेवर आहे, याची नोंद घ्यावी, कळावे. जय मल्हार, जय महाराष्ट्र. ठाणे महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत असल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक 190 वर पोहोचला आहे, तर आवाजाची पातळी 84 डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याची बाब पुढे आली आहे. दरम्यान गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी झाल्याचं तसंच हरित फटाके फोडण्याचं प्रमाण वाढल्यानं धुलीकणांचं प्रमाण घटल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं केलाय. ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होते. यंदाच्या दिवाळीतही हे चित्र कायम आहे. या काळात फटाके वाजवण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय. शहरात दिवाळीपूर्व काळात हवेच्या गुणवत्ता निर्देशांक 127 इतका होता. दिवाळी काळात मात्र त्यामध्ये वाढ झाली असून शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 190 एवढा नोंदवण्यात आलाय. या काळात आवाजाची पातळी 84 डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली. दिवाळीपूर्व काळात ती 71 डेसिबल होती. मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनियर केमिस्ट निर्मिती साळगावकर यांच्या पथकानं दिवाळीपूर्व आणि दिवाळी कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्याबरोबरच ध्वनीचं मापन केलं. त्यामध्ये शहरात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचं समोर आलंय. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून त्यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने जाहीर पाठिंबा दिलाय. या पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह नुकतेच केळकर यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला. भाजपानं पुन्हा एकदा संजय केळकर यांच्यावर विश्वास दाखवत ठाणे शहर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी आता आपला प्रचार सुरू केलाय. त्यांना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळतोय. त्यात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानं आपला जाहीर पाठिंबा दिलाय.
पक्षाचे अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केळकर यांची भेट घेतली आणि पाठिंबा दर्शवणारं पत्र दिले. केळकर यांना ठाणे शहरातील जनतेची सेवा करण्याची संधी भाजपानं दिली, त्यासाठी मी भाजपाचे आभार मानतो असं सांगत उघडे यांनी केळकर यांच्या कार्याचा गौरव केला. केळकर हे असे आमदार आहेत की जे गोरगरीब जनतेसाठी सदैव सेवेत उपलब्ध असतात. जनतेला न्याय देणारा खरा आमदार हे केळकर आहेत असंही ते म्हणाले. केळकर हे आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याचं समजून त्यानुसार त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलानं काम करायचंय असं आवाहन त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केलं. केळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं असल्याचं आश्वासनही त्यांनी दिले. रौप्य महोत्सवी वर्षात वाटचाल करणाऱ्या निसर्ग क्रीडा संवाद संस्थेनं भाऊबीजेच्या निमित्तानं येऊरच्या रहिवाशी आणि मुलांसोबत 31/3/2024 रोजी पंडित विद्यालय पाटोनपाडा इथे आनंद मेळा साजरा केला. पंडित विद्यालय पाटोनपाडा इथे 1999 मध्ये विद्यार्थ्यांकरता व्यक्तिमत्व विकास शिबिर घेऊन निसर्ग क्रीडा संवाद संस्थेची स्थापना झाली. रौप्य महोत्सवी वर्षात या संस्थेनं प्रवेश केलाय. गेली 25 वर्षात पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रात काम करतायत. आनंद मेळाव्यात गायक मोहनीश कळसकर आणि गायिका डॉक्टर कविता पाटील तसंच संतोष देवरे यांनी सुंदर गाणी गाऊन मुलांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर मुलांना फराळ वाटप आणि व्यास क्रिएशनतर्फे गोष्टीची पुस्तकं देण्यात आली. येऊरच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या मेहेंदळे मॅडम आणि कविता मोकाशी मॅडम तसंच वरिष्ठ पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे, कमलेश चव्हाण सर, विश्वंभर शिंदे, CD देशमुख अभ्यासिकेचे संचालक महादेव जगताप उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय भोसले, मारुती लांडे, विक्रम पाटील, किशोर चव्हाण, प्रदीप महाले, रवी देसले, त्र्यंबक गवारे, गोपाळ ठाकूर आणि ज्ञानरत्न मित्र परिवार यांनी मेहनत घेतली. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथ पवळे यांनी सूत्रसंचालन केलं आणि आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मारुती चव्हाण यांनी केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षामधील कळवा परिसरातील असंख्य उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांनी पंकज पांडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळेला आनंद परांजपे म्हणाले की कोणत्याही दहशतीला न घाबरता पंकज पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. जितेंद्र आव्हाड यांनी नेहमी उत्तर भारतीयांचं शोषण केलंय असं देखील ते म्हणाले. कळवा पूर्व परिसरामध्ये स्मशानभूमी उभारू शकले नाहीत, छटपूजा घाटाची निर्मिती करू शकले नाहीत, कायम सनातन धर्माचा अपमान करायचं काम जितेंद्र आव्हाडांनी केलंय असं आनंद परांजपे म्हणाले. पंकज पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणखीन ताकद वाढली आहे असं देखील त्यावेळेला म्हणाले. अहंकाराच्या विरोधात आम्ही करत असलेलं काम बघून पंकज पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलाय, त्यांचं मी स्वागत करतो असं वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केलं. कळव्यामध्ये आव्हाडांकडून हिंदू मुस्लिमचं राजकारण करून जातीवाद पसरवला जात असल्याचं देखील त्यावेळेला आव्हाडांचं नाव न घेता म्हणालेत. लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी झालेला विलंब, मतदान केंद्रांवर लागलेल्या लांबलचक रांगा यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं. ही बाब लक्षात घेता ठाणे जिल्हा निवडणूक विभागानं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला असा गोंधळ पुन्हा उडू नये यासाठी मतदान केंद्राच्या संख्येत 297नी वाढ केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 46 मतदान केंद्र ही ठाणे विधानसभा मतदारसंघात वाढवण्यात आल्याचं आकडेवारीवरून दिसते. ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ तर 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला वयोवृद्ध मतदारांना होणारा त्रास आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरील मतदान केंद्र हे तळमजल्यावर आणलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मतदान केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं. तर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या देखील अधिक असल्याचं समोर आलं. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं. याची गांभीर्यानं दखल घेत विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या वेळेला झालेल्या गैरसोयीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा निवडणूक विभागानं मतदान केंद्रांच्या संख्येत 297नं वाढ केली आहे. यात ठाणे विधानसभा मतदारसंख्या सर्वाधिक 46 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. मतदान केंद्रांची संख्या 6894 आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला 6391 इतकी होती. मतदान केंद्रांवर लागणाऱ्या लांबलचक रांगा, मतदानासाठी लागणारा वेळ यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीसाठी 297 मतदान केंद्रांची वाढ केल्यानं जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या थेट 6894 वर पोहोचली आहे.
आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा शिवसेनेला यशवंत सेनेचा पाठिंबा जाहीर. ठाण्यात हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ आणि आमदार संजय केळकर यांना रिपब्लिकन पार्टीचा जाहीर पाठिंबा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.